हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर या फ्लोअर रेडी टू मिक्स फ्लोअर क्लीनर आहे मॅजिकचं, गोदरेज मॅजिकचं, तर त्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे। तर छोटं 40 रुपयाचं सॅचेट येतं, ज्याच्यामध्ये 500 ml च्या आसपास आपलं लिक्विड तयार होत असतं। तर हे भरपूर दिवसांपासून माझ्याकडे होतं आणि याची ॲडसुद्धा आता येते। ती ॲड पाहूनच मी आणलेलं होतं ॲक्च्युली, पण माझ्याकडे ही लिक्विडची बॉटल खाली नव्हती। फायनली ही खाली झाली आणि विचार केला की याच्यामध्ये आता आपण ते जे सॅचेट आहे ते टाकूया। तर करायचं काही नसतं, जस्ट आपण फक्त आहे ना सॅचेट कापायचं आणि ते जे रेडी टू मिक्स फ्लोअर क्लीनर आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे बॉटलमध्ये। सॉरी, इथे मोबाईल मी बाजूला ठेवलेला, तर बॉटलमध्ये या पद्धतीने टाकून द्यायचं बारीक कापून। आधी पाणी नाही टाकायचं, आधी लिक्विड टाकून द्यायचं आहे। किंवा मग तुम्ही काय करू शकता, एखाद्या बकेटमध्ये किंवा बाउलमध्ये हे लिक्विड टाका, त्याचं पाणी टाकून छान अजून मिक्स बनवून घ्या आणि मग बॉटलमध्ये भरा। पण एवढं डबल काम करण्यापेक्षा मी म्हटलं की शॉर्टकट मारूया आणि ते लिक्विड याच्यात टाकून झाल्यानंतर ह्या साचेमध्ये पण मी पाणी टाकलं, कारण मला असं वाटलं की त्याला जर अजून काही लागलेलं असेल आतून तर ते वेस्ट जायला नको। ही एक बचतीची ट्रिक झाली आणि वेस्ट जायला नको त्याच्यासाठी सुद्धा झालं। तर असं छान मिक्स करून घ्यायचं, शेक करून घ्यायचं आणि पुन्हा तुम्ही बघू शकता पिंक कलरचं पाणी येते, म्हणजे याच्यात अजूनही लिक्विड शिल्लक होतं। तर या पद्धतीने पाणी भरायचं आणि बाकी नंतर मग नळाच्या खाली डायरेक्ट जी आपली बॉटल आहे ती लावून द्यायची आणि जोपर्यंत फोम फेस होत नाही तोपर्यंत बारीक नळाची धार हवी त्याला, एकदम जोरात नाही, नाहीतर आधीच त्या बॉटलमध्ये फेस तयार व्हायला लागून जातो, पुरेसं पाणी जात नाही। मग त्याच्यामध्ये एकदम घट्टसरपणा या लिक्विडमध्ये ठेवायचं नाही किंवा डायरेक्टली आपण ते पुसायला वापरू शकत नाही पाणी न टाकता, कारण काय होऊन जाईल, फरशी व्यवस्थित क्लीन होणार नाही, चिकटपणा राहील, पाय घासरू शकतो किंवा मग घाणीचा थर, धुळीचा थर आपल्या फरशीवर बसू शकतो, आपलंच काम वाढणार आहे। त्याच्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवायचं। तर हे 500 ml आपलं 40 रुपयात बनलेलं आहे आणि आता याचा जो फ्रॅग्रन्स आहे तो छान आहे। सुरुवातीचं तुम्ही क्लिप बघितली असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल, तर याचा जो काही फ्रॅग्रन्स आहे तो अगदी छान आहे आणि हे पुसल्यानंतरचा जो रिव्ह्यू आहे तोही तुम्हाला सांगते। तर पुसल्यानंतर अजिबात चिकटपणा राहिलेला नाही, कुठलं पण फिनाईल हे चांगलंच असतं। मी मागे मोपचे व्हिडिओ टाकले तेव्हा कमेंट होत्या की लॉयझॉल किंवा इतर जे कुठले ब्रँड आहेत त्याच्याने जर घराची क्लिनिंग केली, फ्लोअर क्लिनिंग केलं लिक्विड टाकून ते, तर फरशी चिकट राहते। तर ते आपल्या मोपवर डिपेंड असतं की आपण मोप कसा स्वच्छ ठेवतो। तर या लिक्विडने सुद्धा चिकटपणा राहिला नाही, एकदम क्लीन निघालेली आहे फरशी, तुम्ही रिव्ह्यू बघू शकतात। सो तुम्ही हे वापरू शकतात। मला असं वाटलं की हे मी तुमच्याबरोबर शेअर करावं, भरपूर जणींनी वापरलंही असेल आतापर्यंत, पण मी पहिल्यांदा वापरत होती म्हणून तुमच्याबरोबर रिव्ह्यू शेअर केलेला आहे। तर हा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तरी सकाळची वेळ होती, याच्यानंतर साधारणतः 5 ते 6च्या दरम्यान इकडे जळगावला जोरदार पाऊस सुरू झाला होता, म्हणजे आदल्या दिवशी पाऊस पडलेला होता आणि इकडे गॅलरीत छान पाणी आलं। मला बरं नाही तरी पण मला असं पावसात भिजायची इच्छा ही राहिलीच। हो का, चल तुझी आजची विश पूर्ण करते, कधीची विश आज पूर्ण करते, ठीक आहे। पाऊस पडतोय म्हटलं की चहा झालाच पाहिजे, भजी पण करतात पण मला तेलकट खायचं नव्हतं जास्त, म्हटलं काहीतरी चहा बरोबर असं बेकरी प्रोडक्ट खाऊया, म्हणून मग खूप दिवसापासून चाललं होतं निधीचं की केक बनव। मी खूप जास्त दिवस झाले कुठलंच असं बेकरी प्रोडक्ट बनवलेलं नाही आहे घरी, म्हणून म्हटलं की चला आज गव्हाच्या पिठाचा केक बनवूया। तर इथे 1 कप पीठ मी घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। सगळे साहित्य इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात। त्याच्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, हे सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते आपण टाकलेले आहे त्याच्यामध्ये। जर तुम्हाला रवा आवडत असेल आणि गरजेचा वाटत असेल, मला गरज वाटत नाही, तर तुम्ही
1/4 कप रवा ॲड करू शकतात, बारीक रवा किंवा जाड रवा, पण मला गरजेचं नाही वाटत. ते पुढचं टेक्स्चर बघून तुम्हाला वाटेल की मी रवा का तेव्हा समजेल की मी रवा का नाही टाकलेला आहे, सॉरी. तर हे व्यवस्थित असं मस्त गाळून घ्यायचं. ॲक्च्युली मी हे बनवत होती ना केक तेव्हा माझ्याकडे एक गेस्ट आलेले होते, तर त्यांच्यासमोर मी हे बनवत होती, त्यामुळे मी एवढं प्रॉपर शूट नाही घेतली. याची प्रॉपर रेसिपी मी याआधीही शेअर केलेली आहे. म्हणजे माझं नवीन चॅनल आलेलं होतं 2020मध्ये, तेव्हा मी याची रेसिपी शेअर केलेली आहे ऑलरेडी. पण तेव्हा बहुतेक मला नाही वाटत की एवढं लोक अटॅच होतो आहे. मला वाटतं मोजून 1000च्या आसपास सबस्क्रायबर होते आपले, जे आता आपले 3500च्या वर गेलेले आहेत. तर गुळ पावडर घेतलेली आहे 1/2 कप आणि गाळून घेतली कारण कचकच असते. त्याच्यानंतर 1/2 कप कोमट दूध घेतलेलं आहे. तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता, पण मला दूधच आवडतं. आता पाण्यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला तूप टाकायचं आहे, मेल्टेड तूप. घट्ट तूप टाकायचं नाही, प्रमाण चुकतं. आणि कुठलंही बेकरी प्रोडक्ट बनवत असताना तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवा. दुधामध्ये डायरेक्ट गूळ टाकायचा नाही, अदरवाईज जो दूध आणि गुळाचं मिश्रण ते फाटून जातं. त्याच्यामुळे ना तुम्ही दुधामध्ये आधी तूप टाका आणि त्याच्यानंतर गूळ टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. गुळाची पावडर असल्यामुळे लगेच मेल्ट होतं, ते जास्त काही करावं लागत नाही. विस्करने मी इथे मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण बघू शकता, कलर एकदम छान झालेला आहे. याच्याचमुळे आपल्या केकला जो कलर आहे तो अगदी छान येणार असतो. तर टेक्स्चर एकदम छान झालं आणि दूधही फाटलेलं नाही आहे या ठिकाणी. तर इथे एक प्रयत्न सक्सेसफुल झालेला असतो आपला. ह्या बारीक सारीक ट्रिक्स आपण लक्षात ठेवलं ना तर बेकरी प्रोडक्ट अगदी छान बनतात. तर आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण थोडं करून टाकायचं आहे. बरं, या ठिकाणी दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. म्हणजे जर 1/2 कप दूध घेतलं आहे तर मला असं वाटतं की या ठिकाणी 1/2 कप न घेता 1/3 कप आपण घेऊ शकतो, कारण नंतर अजून 4 ते 5 चमचे दूध आपल्याला या ठिकाणी थोडं ॲड करावं लागतं. तर आता थोडं करून टाकते आहे. एकदम भस्कन दूध नाही टाकून द्यायचं. थोडे पेशन्स ठेवून जर आपण ही रेसिपी केली ना, हा केक केला ना गव्हाच्या पिठाचा, सुंदर बनतो, तोंडात राहून जातो आणि पुन्हा करावं असं वाटतं. सो तुम्ही बघा, इथे थोडं करून मी मिश्रण टाकते आहे या पद्धतीने आणि आता मिक्स करून घेते. मी सध्या एकाच हाताने मिक्स करते म्हणून ते प्रॉपर मिक्स होत नाही. आता मी मोबाईल बाजूला ठेवते आणि प्रॉपर मिक्स करून घेते आहे थोडं टाकून. याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स तुम्ही ऑप्शनला टाकू शकतात चांगल्या टेस्टसाठी, ॲरोमासाठी, किंवा मग वेलची पूड, जायफळची पूड टाकू शकतात. मला दोघं तिघंही जिन्नस नको होते कारण मला तो केक असाच आवडतो, पण छान लागतो. तर बघा, इथे 4 ते 5 चमचे दूध मी अजून वाढवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 1/3 कप दूध इनफ असेल याच्यासाठी, हाफच्या ऐवजी. तर हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याला सेट वगैरे होऊ द्यायची गरज नसते. खूप जास्त फेटायचं नाही. मिक्सरमधनं दळून घ्यायची ही काहीच गरज नसते. अगदी साधा, सोपा, सरळ, फक्त योग्य प्रमाणात आणि पेशन्स ठेवून बनवायचा आहे हा केक. तर बघा, या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी की अगदी हलक्या पद्धतीने तो पडला पाहिजे. आणि या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे मस्त असं गव्हाच्या पिठाचं. आणि आता इकडे केकचं बॅटर मी बनवत होती ना, तोपर्यंत मी एकीकडे कुकरही ठेवलेला होता. मी प्रत्येकदा कढईमध्ये बनवायची, पण त्या कढईमध्ये आता केक प्रॉपर होत नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा कुकरमध्ये ट्राय करणार होती. तर एक केकचं टीन घेतलेलं आहे गोल. आता हे 1/2 kgचं आहे, तर तो फुलतो ना, त्याच्यामुळे मग मी मोठंच घेतलं, प्रमाणापेक्षा मोठं घेतलं की केक व्यवस्थित सेट असतो झाल्यानंतर. तर तूप लावून घेतलं. तुम्ही बटर पेपर आणि पीठही टाकू शकतात, पण मी तूप लावलं, ऑलरेडी मेल्टेड केलेलं होतं म्हणून. आणि सगळं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये टाकलं, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आहे. टॅप करायची काही गरज नाही. टॅप केल्यानंतर आजूबाजूने केक वर येतो आणि खालून मध्यभागी बसून जातो तो, म्हणजे जो डोंगरासारखापर्यंत डोंगर त्याला प्रॉपर दिसत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या असं मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं आणि हे सगळं म्हणजे समानता दिसली पाहिजे त्या केकमध्ये. म्हणजे झाल्यानंतर तो केक प्रॉपर असा सगळ्या बाजूने सुटला पाहिजे आणि दिसला पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी परफेक्ट अशा बॅटरसहित तो परफेक्ट मेजरमेंटने याच्यामध्ये टाकलेला आहे. आता ड्रायफ्रूट्स ऑलरेडी माझ्याकडे कट करून ठेवलेले असतात, कारण लाडूची ऑर्डर कधीही येते. त्याच्यामुळे मग ऐन वेळेवर करण्यापेक्षा जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो
त्यावेळेस मी हे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवते, तर ते मला आता केकमध्ये सुद्धा कामी आले. ॲक्च्युली मी बॅटरच्या आतमध्येच घालणार होती, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. तसंही तुम्ही करू शकता. म्हणून मी आता वरतून हे जे काप केलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे ते टाकते आहे. त्याची टेस्ट छान लागेल. हे वरच्यावरच ठेवायचे, दाबायचे नाही, कारण केक जसा जसा फुलतो हे तसे तसे आतमध्ये जात असतात. सो तेवढी काही काळजी करायची नाही. तर बघा इकडे आपला केक कुकरही छान झालं. 15 मिनटाच्या याच्या मंद आचेवर मी ठेवलं होतं 15 मिनिट आधी. आणि त्याच्यामध्ये एक गाळणी ठेवलेली आहे, स्टँड ठेवलेला आहे. आणि चटका लागायला नको म्हणून पक्कडची मदत घेतली. आता 35 मिनटासाठी हा केक मी सेट होऊ देते आहे एकीकडे. आणि 35 मिनटानंतर केक मस्त असं सेट झालेला होता. तर इथे तुम्ही बघू शकतात की आता मी हळूहळू मस्त त्याला ओपन करते. ॲक्च्युली खूप दिवसानंतर बनवत होते. मला प्रचंड भीती वाटत होती की माझाही मेजरमेंट चुकायला नको, कारण गॅप पडल्यानंतर ना बऱ्याचशादा आपल्याला भीती वाटते नव्याने करताना. पण इतका भारी त्याचा ते काय म्हणतात ॲरोमा येत होता आणि दिसतो सगळ्या बाजूने सुटला. जर आपला केक सगळ्या बाजूने सुटला आहे तर समजायचं की केक झालेला आहे, परफेक्ट झालेला आहे. आणि याचं प्रूफ मी तुम्हाला देते की बघा, सुरी टाकल्यानंतर त्या केक चिटकून आलेला नाही, तर केक एकदम छान झाला. आणि मला पण खूप आनंद झालेला होता ॲक्च्युली तेव्हा. तर याला मी काढून घेतलं आणि आता याला थोडंसं म्हटलं की थोडा वेळ आपण झाकून ठेवूया, कारण झाकल्यानंतर ना तो इझिली बाहेर येतो प्लेटवरनं. तर बघा आज इझिली तो बाहेर आलेला आहे. फक्त किंचितचा तुकडा त्याचा तिथं चिटकला, बाकी केक एकदम छान झाला. आणि याची जी स्पॉन्जीनेस आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवतेच त्याला कट करून. इकडे पसाराही भरपूर निघालेला आहे त्या केकच्या नादात. तर बघा दाणेदार, खूप स्पंजी, फ्लफी आणि एक नंबर टेस्ट झालेली या केकची. तुम्ही नक्की ट्राय करा. जे शुगर फ्री चॅलेंजमध्ये असतील ना त्यांनी हा केक नक्की ट्राय करावा. खूप सुंदर बनतो आणि लहान मुलंही आवडीने खातात. म्हणजे घरातले सगळेच लोक हा केक आवडीने खात असतात. तर आता आम्ही चहा आणि ते पितो. आत्ता ते सगळं आवरल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तेव्हा मी तुमच्याशी बोलते आहे. तर मी रात्रीची तयारी करत होती म्हणून म्हटलं की ही मटकी जी आहे ती सकाळी भिजवलेली होती मी पाण्यामध्ये. एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये थोडी वेगळ्या पद्धतीने मटकीला मोड आणण्यासाठी त्यांनी पद्धत सांगितली. म्हटलं ट्राय करून बघूया. असं नाही की मी जी पद्धत वापरते एका सुती कापडामध्ये बांधून मोड आणण्याची ती चुकीची आहे. त्यात उलट जास्त चांगल्या प्रकारे मोड येतात. पण म्हटलं ही पद्धत वापरून बघू. ॲक्च्युली याच्यामध्ये भांडे खूप भरतात त्या पद्धतीची, मला तीच आवडली. पण म्हटलं ठीक आहे ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून एक बाऊल घेतलं, त्याच्यावर ही पुरणगाळीची गाळणी ठेवली. तुम्ही कुठली गाळणी ठेवू शकतात. त्याच्यानंतर याच्यावर एक कापड ठेवायचं आहे जाडसर आणि त्याच्यावर वेटेड असं आपल्याला हे ठेवायचं आहे, भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि आजूबाजूने हवा यायला जागा नसेल, म्हणजे जेणेकरून त्याला जे मोड आहेत ते चांगले येतील असं त्यात सांगितलेलं होतं. आता सकाळीच मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये मोड कसे येतात. तर त्याच्यानंतर मी थोडंसं हे वॉक केलेलं आहे रात्रीचं, कारण की सध्या स्कूल आणि म्हणजे दगदगच्या याच्यामुळे थोडंसं शेड्यूल बिघडलेलं आहे. म्हणून म्हटलं की चला वेळ भेटला आहे तर वॉक करून घेऊया. अदरवाईज हेल्थकडे लक्ष द्यायलाही आत्ता सध्या तरी वेळ नाही आहे अजिबात. तर गुड मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे 5 वाजले आणि मी किचनमध्ये आली, फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर हे बघा मोड तर काही प्रॉपर आले नाही, त्यामुळे मला नाही आवडली. म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे आणि नाही आहे ही पद्धत योग्य.